इंधने कोठी अग्नी निमाला, इंधनाने काही अग्नी विझवल्या जाणार आहे का? अग्नी प्रज्वलित करण्याचं काम, आणखी पेटण्याचं काम इंधन करत असत. तसे विषय सेवनाने तृप्ती नाही होत, आणखी विषयाची भूक वाढल्या जाते, विषयाकडे आणखी प्रवृत्ती होते, पुन्हा पुन्हा ते विषय सेवन करावे वाटतात. म्हणून विषयानंदी होऊ नका. कारण आतापर्यंत जे जे विषयानंदी झाले त्यांना पूर्णत्व प्राप्त झालं नाही, ते विषयाने तृप्त झाले नाही, ते अपूर्णपणे आणि विषयाच्या मागे जाऊन त्यांनी जीवनात आपला स्वतःचा घात करून घेतला. म्हणून विषयानंदी राहण्याचा विचार सोडून द्या. मग महाराज विषयानंदी नाही, मग धनानंदी. काही माणसं धनात आनंदी असतात. किती फक्त त्यांच्या जीवनामध्ये तेवढाच विषय आहे, काही करून कसं करून काय मिळवायचं, धन मिळवायचं, काही करायचं. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, साऱ्यांच्या टोप्या आपल्या डोक्यामध्ये घालायच्या, पण धन मिळवायचं. पण महाराज म्हणतात, अरे धनानंदी आपण जरी आता मानत असलो, ते मिळवण्याच्या मागे आयुष्य खर्च करत असलो, तर आपल्या अगोदर थोडस पाठीमागे पहा. पाठीमागे म्हणजे इथं पडदा लावलेला, इथं नाही पाहायचं. मग पाठीमागे इतिहासाकडे डोका थोडं. आपल्यापेक्षाही धनाच्या मागे जाणारे कितीतरी मोठे मोठे मंडळी होऊन गेले, थोडस त्यांचं जीवनचरित्र पहा ना. काय झालं? त्यांना सुद्धा धनप्राप्तीने तृप्ती झाली नाही. काय होतं? महाराज ते सर्व इथंच राहतं कमवलेलं, आणि आपल्याला ते सोडून जावं लागतं. पुत्रजन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रे घा देवाशी. हे खोट समजून देवाची शरणांगती करा. महाराज म्हणले, माया के दीवानो सुन लो, एक दिन ऐसा आएगा. माया के दीवानो सुन लो, एक दिन ऐसा आएगा. धन दौलत और माल खजाना यहाँ पड़ा रह जाएगा. सुंदर काया, सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली. ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाओ गली गली. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. काय होईल? इथंच राहणार आहे नाही का? धन दौलत और माल खजाना यहाँ पड़ा रह जाएगा. सुंदर काया मट्टी होगी, शरीराची माती होणार आहे, पण चर्चा होईल. काय चर्चा? चांगले होते, बरे होते, खूप कष्ट केलं त्यांनी. रात्री 12-1 वाजे लोक पाणी भरत होते कांद्याला, नाही का? चर्चा होईल की नाही? काय काबाड कष्ट करून मिळवलं हो, पण अचानक गेले. अचानक ही चर्चा होईल गल्ली गल्ली मध्ये, चर्चा होगी गली गली. हे लक्षात राहा. कारण धनानंदी जीवन जरी आपण ठेवलं, धन मिळवण्याकरता महाराज म्हणतात, धन मिळवणी कोटी सवे नाही रे लंगोटी. सोबत काही येत नाही. तुका म्हणे ज्याची संपदा. महाराज त्या रावणाचं सर्व धनसंपदेचा लेखाजोखा केला माझ्या तुकोबरायांनी बर का. सांगत असे संख्या जैसी तैसी, लंके माझी घरे किती ते ऐका. महाराज म्हणतात, लंकेत घर किती आहे ते ऐका, नाही का? तांब्याचे किती, नाही का? विटेचे किती आणि सोन्याचे किती. 7 कोटी घर तिथं. दादा एक मिनिट. शुद्ध कांचनाचे तुम्ही सर्व पाठेवाले मंडळी आहे, वेळ आपल्याकडे थोडा राहिलेला आहे. अगदी 10-20 मिनिटात आपल्याला सेवा उरकून घ्यायची आहे. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घरं नुसती सोन्याची आहे, आणि ते सोनं सुद्धा नुसतं डुप्लिकेट नाही, शुद्ध आहे. मग अशा रावणाला सुद्धा सोबत काही नेता आलं नाही. मग महाराज धनानंदी जीवनाने आपल्याला आत्मकल्याण होणार नाही बर का. मग नेमकं आपल्या आत्मकल्याणासाठी जीवाने
कोणता आनंद आपल्या जवळ ठेवला पाहिजे तर महाराज भक्तीचा आनंद, ज्याला प्रेमानंद करा हरी भक्ती परलोक येईल कामा. करा हरी भक्ती परलोक येईल कामा. करा हरी भक्ती भक्ती आनंदामध्ये असणारा रममान झालं पाहिजे. ती भक्ती आपल्याकडून घडली पाहिजे. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. बर का, म्हणजे त्या भक्तीतला ब्रह्मानंद म्हणा. बर का, त्याला नाथ महाराजांनी प्रेमानंद ही संज्ञा दिली. प्रेम भक्ती प्रेमानंद जो आहे ना, तो आपल्याला त्या प्रेमानंदामध्ये आपण मग्न झालो पाहिजे. बरं, ते प्रेमानंद आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. त्याच्याशिवाय महाराज म्हणतात प्रेमाविन नाही समाधान. जीवनामध्ये जर समाधानच नसेल, किती केलं आणि समाधान जर काही मिळवलं, बरं का, काबाड कष्ट केले, पण ज्या समाधानासाठी ते समाधान मिळत नसेल तर कशाने मिळतं ते समाधान? तर महाराज म्हणले ते ज्ञानाने मिळत नाही, बरं का, ते धनाने मिळत नाही, ते विषयाने मिळत नाही, मग ते भक्ती प्रेमाने मिळतं. अनेक भक्तांचे चरित्र पहा. त्या द्वापार युगामध्ये जे भक्त झाले, गोपाळ आणि गवळणी, त्यांच्याकडे एखाद्या वेळेस ज्ञानाची उणीव आपल्याला दिसून येईल, परंतु महाराज त्यांच्याकडे समाधानाची उणीव नव्हती. ते समाधानी होते. का बरं? कारण ते भक्ती प्रेमानंदामध्ये भगवत भक्ती करत होते. जीवन समर्पण त्यांनी समर्पण केलेलं होतं. आणि अशा नाथ महाराजांनी हाच असणारा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला आणि सांगितलं, एक काम करा, आपल्या जीवनात सुद्धा तो प्रेमानंद मिळावा. त्या प्रेमानंदामध्ये आपल्याला भगवत सुखाची प्राप्ती व्हावी, याच्या करता आपण काय करू? या म्हणे जय हो. शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतायत,
या रे नाचू पा संतांची व्यापकता, अंतकरणाचा व्यापक भाव यातून आपल्या लक्षात येईल की संत आम्ही नाचतोही म्हणत नाही बर का. या ठिकाणी भगवंताच्या नामचिंतनामध्ये बर का, प्रेमानंदामध्ये आम्ही नाचतो किंवा तुम्ही नाचा असा महाराजांचा भाव नाही. म्हणले नाचू म्हणजे तुम्ही आहे आणि आम्ही आहे, म्हणजे फक्त आम्ही नाही फक्त तुम्ही नाही, तुम्ही आम्ही. या रे नाचू. हो, नाहीतर महाराज असंही म्हणू शकत होते नाही का, जा रे नाचा, जा रे नाचा, नाही तर फक्त आम्ही नाचतो असं नाही महाराज. या रे नाचू प्रेमानंदे. बरोबर. या ठिकाणी आमच्या संप्रदायामध्ये संत वाङ्मयात विचार केला तर भगवत भक्तीत भजनामध्ये नाचायलाही महत्व दिलेलं आहे बर का. नाचायला महत्व दिलं, पण कुठं नाचायला? भक्तीमध्ये, परमार्थामध्ये, कीर्तनामध्ये, हरिपाठामध्ये बर का. नाचू कीर्तनाचे रंगी नाही का. ओ महाराज म्हणले कीर्तन रंगामध्ये रंगून नाचू म्हणले, कारण या ठिकाणी या रंगामध्ये फक्त भक्तच रंगतात असं नाही, देव सुद्धा रंगून नाचतो बर का. पंढरीमधील चंद्रभागेतील वाळवंटाचा आहे, त्याचं निरूपण केलं संत महात्म्यांनी. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासीला ह्या वाटी, नामदेव कीर्तन करी नाही का. महाराज म्हणतात नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये जनाबाईंनी सांगितलं, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, म्हणा आळंदीचे ज्ञानोबाराय प्रमाण म्हणा पुढचं, म्हणा अभंग पुढच्या अभंगाला चाल लावा तुम्ही असं सांगितलं जायचं, मग म्हणलं जायचं बरं का त्या काळामध्ये. म्हणजे ज्याचं नाव घेतलं, म्हणा संजय महाराज, म्हणा प्रभाकर महाराज, म्हणा तुळशीराम, असं नाव घेऊन सांगितलं जायचं. मग तसं जनाबाईने सांगितलं, म्हणा आळंदीचे ज्ञानोबाराय, म्हणा. ज्ञानोबारायांनी चाल लावून गायला लागले बर का. मग अभंग असा चालीमध्ये गायला ना तर रंग भरला कीर्तनामध्ये. रंग भरल्यावर पांडुरंग नाचता नाचता विदेही झाले, नाचता नाचता देवाचा गळला. इथं भगवत भक्तीमध्ये निर्लज्ज भोजनाचे रंगी, भरते अंगी प्रेमाची. निर्लज्ज होऊन देव नाचतो म्हणून इथं महाराज नाचण्याला प्राधान्य दिलं बर का. भगवत भक्त नाचले. संत तर सांगतात, धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, हरी रंगी जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, हरी रंगी धन्य जगी तोची एक. धन्य जगे तोची एक हरिरंगी नाचे. आणि रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. पण जगाचा महाराज भाव उलटा आहे. परमार्थामध्ये एखादा जर नाचायला लागला तर जग त्याला नाव ठेवल्याशिवाय राहत.
परमार्थामध्ये भगवत भक्तीत कीर्तनात हरिपाठात भजनात गवळण म्हणताना एखादा नाचू द्या, जग त्याला नाव ठेवतं आणि डीजे पुढे नाचणाऱ्यासाठी टाळ्या वाजवतात. वा वा वा, काय तालात नाचतो म्हणले, वा वैकुंठाला जाणार आहे आता. मीराबाई भगवत भजनामध्ये नाचायला लागल्या. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली. भगवत प्रेमामध्ये काय श्रेष्ठ भाव होता मीराबाईचा. जिकडे तिकडे कृष्ण परमात्म्याचं दर्शन होत होतं मीराबाईंना. आणि त्या भगवान कृष्ण परमात्मा त्या देवासाठी मीराबाईंनी बघ घुंगरू बहान मीरा नाची रे, बघ घुंगरू बहान मीरा नाची, बघ घुंगरू बहान मीरा नाची, बघ घुंगरू बहान मीरा देवासाठी. देवासाठी विदेही झाल्यात मीराबाई, नाचतात. जग काय म्हणतं याचा विचार सोडून दिला. हे माझा अंगीकार भगवान परमात्म्याने स्वीकार केला. भगवत भक्तीचा त्या प्रेमानंदामध्ये मग्न होऊन मीराबाई नाचल्या. जग काय म्हणतं याचा विचार नाही. नाही का न ते ठाई तुका म्हणे हसे जन. जग हसतं काय काय बोलतं काय याच्याकडे भगवत भक्तांचं लक्ष नाही. माझा भगवंत माझं असणारा स्वीकारतोय ना भक्तीतला भाव, तर मी त्याच्या करता नाही का मी नाचणार आहे. मी गाणार कोणा करता. तर महाराज खरं सांगू का, जेही सर्व भगवत भक्त होऊन गेले त्यांच्या सर्व क्रिया देवासाठी होत्या बरं का. त्यांचं गाणं देवासाठी, त्यांचं नाचणं देवासाठी, त्यांचं कीर्तन देवासाठी. आता उलट झालं. आता गाणं, आता नाचणं, आता कीर्तन, वा हे सारं आता पैशासाठी नाही का. तेव्हा सर्व क्रिया देवासाठी होत्या. कोणासाठी? देवासाठी. बाकी त्याच्यात काही भाव नाही. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात या रे नाचू प्रेमानंदे. या म्हणले सर्व भगवत भजनामध्ये त्या भगवत चिंतनामध्ये नाचू म्हणले आपण सर्व बरं का. आणि तिथं एकदा काय महाराज सर्व एका जातीचे जमले. एका जातीचे म्हणजे परमार्थाची आवड असणारे सर्व एकसारखे बर का. मग त्यांना जगाचं घेणं नाही. किती वाजले हेही पाहत नाही ते बर का. कधी कधी भजन काकडा सुरू होत असताना भजन संपत नाही का बाबा. पूर्वीच्या काळामध्ये भजनी मंडळी एकदा 9 वाजता भजनाला बसले आणि एका जीवाचे महाराज नाही का सर्व एकमेकांविषयी प्रेम असणारे मंडळी बसले का रंगून जायचे. रंगून किती वाजेपर्यंत? 4 कधी वाजायचे कळत नव्हते महाराज. काकडा सुरू व्हायचा, भजन संपलं की काकडा. मग एवढा वेळ महाराज ते रममान व्हायचे. म्हणजे एका जीवाचे असायचे. माझ्या जातीचे मज भेटो कोणी, आवडीचे धनी फेडावया. आणि असे मंडळी एकत्र आले की मग मात्र तिथं गायनाचे उडे आपोली छंदे, 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 गायनाचे उडे आपोली
का मग गाये नाचे उड्याही मारतात बर का, नाचतात गातात, या सर्व क्रिया असणाऱ्या त्यांच्या सुरू असतात बर का. आणि त्यांना छंद फक्त भगवत चिंतनाचा लागलेला आहे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया बर का. छंद भगवत चिंतनाचा, राम नामाची या छंदे बर का. छंद कोणता असला पाहिजे? माणसाला भगवत चिंतनाचा छंद असला पाहिजे. वेगवेगळे छंद असतात लोकांना बर का. कुणाला कशाचा छंद, कुणाला कशाचा छंद, पण इथं म्हणले एकच छंद भगवत चिंतनाचा. ओ माझ्या मनाला गो छंद छंद नाही का लागला पाहिजे. नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला छंद छंद माझ्या मनाला. एक गाथ्यात नाही बर का, कोण म्हणतं काय माहिती, परंतु गाथ्यात नाही ते म्हणले छंद नाही नामाचा. नामाचा जर छंद नसेल काय कामाचं आहे जीवन आपलं. मग नामाचा छंद असावा नाही का. नाथ महाराज म्हणून सांगतायत की या रे नाचू प्रेमानंदे राम नामाची या छंदे. आलो ना आपण मनुष्य जीवनात, मनुष्य जन्म मिळाला तर त्याच भगवत नाम चिंतनाच्या छंदात आपण असणार नाचलो पाहिजे. नाही भगवत नाम चिंतन केलं पाहिजे. म्हणून म्हणा श्रीराम जय राम जय जय म्हणा श्रीराम जय राम जय जय राम म्हणा श्रीराम जय राम जय राम म्हणा श्रीराम जय राम बोला बोला म्हणा श्रीराम जय राम जय जय राम म्हणा श्रीराम जय राम जय जय राम हो म्हणा श्रीराम जय राम जय जय राम म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. बाबा सिंधू तारक नाम, बाबा सिंधू तारक नाम, बाबा सिंधू तारक नाम, बाबा सिंधू तारक नाम. श्रीराम जय राम जय जय राम म्हणा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय वा वा संजय महाराज गोड. म्हणा श्रीराम जय राम जय जय. सर्वांकरताय कोणी म्हणलं पाहिजे, टाळकऱ्यांनी म्हणलं पाहिजे नाही का. टाळकऱ्यांनी म्हणलं पाहिजे आणि ऐकणाऱ्यांनी तुम्ही सुद्धा म्हणलं पाहिजे. म्हणा तुम्ही म्हणा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. महिला मंडळी हा श्रीराम जय राम जय जय राम. आवाज आवाज. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. जय हो सर्व सर्व. हा श्रीराम जय राम जय